आम्ही ज्वारीचे पापड बनवणार आहोत. त्यासाठी पातेले ठेवलेले चुलीवर. पातेला आमचं जरा पिवळसर लालसर दिसतं, कारण आम्ही नागलीच्या पापडांची खिशी, ज्वारीच्या पापडांची खिशी ह्याच पातेल्यात घेतो, त्याच्यामुळे थोडासा कलर डाऊन झालेला आहे. आता आम्ही त्याच्यामध्ये 1 हंडा पाणी ओतून घेणार आहे. जेवढं पीठ घेणार आहे आम्ही तेवढंच पाणी ठेवणार आहे, बाकीचं पाणी काढून घेणार आहे. आता पाण्याला थोडीशी उकळी येऊन देणार आहे, नंतर आम्ही मसाले टाकू. ज्वारीच्या पापडांसाठी जो मसाला लागतो तो टाकणारच आहे, पण त्याच्याबरोबर आम्ही लाल मिरची आणि लसूण पण बारीक करून टाकणार आहे, कारण आमची ज्वारीचे 5 किलोच्या पापडाची खिशी आहे, त्याच्यामुळे एवढं लसूण मिरची टाकावीच लागणार आहे. आपल्याला 2 पातेल्याची खिशी घेरायची आहे. त्याच्यासाठी आपण 2.5 पातेलं पाणी ठेवलेलं होतं. आता अर्धा पातेलं पाणी काढून घेऊया, मग 2 पातेले पीठ टाकू. वरून पाणी लागल्यास आपण परत टाकूया. आता आपलं पाणी गरम झाले, आपण आता मसाले टाकून घेणार आहोत. आधी ओवा टाकून घेऊ. 2 पसा टाकून घेणार आहे. 1 पातेल्याला 1 पस. नंतर जिरे, पापडखार थोडंसं जास्त टाकू, त्याच्यामुळे पापड छान फुलतो. हिंग, तीळ, जे लसूण आणि लाल मिरची दळून आणली होती त्याची पेस्ट करून घेतलेली ती पण टाकून घेणार आहोत. ते आधी अर्धीच टाकू, नंतर तिखट वाटल्यास टाकू परत. नंतर चवीनुसार मीठ. आता छानपैकी उकळी येऊ देऊ, मग त्याच्यात पीठ सोडून घेऊ. हे बघा पाण्याला किती छान उकळी आलेली आहे. आपण आता त्यात पीठ टाकून घेऊ. आपण पीठ चाळून घेतलेले, त्याच्यामुळे आपण तसंच टाकून घेणार आहोत. आणि पीठ टाकल्यानंतर जवळपास 15 ते 20 मिनिटं आपण चांगल्या प्रकारे शिजू देऊ, आणि मग आपण घेणार आहोत. पीठ टाकल्यावर बघा आप किती छान उकळी येते. पीठ पण छानपैकी शिजतंय. आणि लक्षच द्यायचं, पीठ आहे पाणी खाली ओतून नाही जाणार. पाणी ओतू गेलं की आपला जो मसाला आहे तो खाली जाईल आणि पापडाला चव येणार नाही. बघा 15 ते 20 मिनिटं आपलं पीठ छानपैकी शिजून झालेले. आपण आता ते घेरून घेणार आहे. पाण्यामध्ये आपलं पीठ छान शिजलेलं आहे. आता मस्तपैकी घेरून घ्यायचे. पीठ घेरायला खूप मेहनत लागते, ताकद लागते खूप, कारण जितकं एकसारखं घोट्याने आपण फिरवू तसं आपलं पीठ छान शिजलं जातं, चुनी वगैरे येत नाही. पाणी कमी पडलेले, आपण जे गरम पाणी करून बाजूला ठेवलेलं होतं ते थोडं थोडं टाकून घेणार आहे. जसं जसं लागेल तसंच टाकणार आहे आपण. बघा अजून थोडंसं पाणी कमी पडलेले, आपण परत थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. करण्यासाठी आपण झाकण ठेवलेलं होतं, झाकण काढून घेऊ. बघा छानपैकी वाफ भरलेली, कलर पण छान आलेला आहे. आता आपण ते पीठ प्लास्टिकच्या पिशवीमध्ये काढणार आहे, कारण पीठ गरम असल्यामुळं आपल्याला दुसऱ्या कशामध्ये घेता येत नाही. आम्ही थोडंसं चोळल्यानंतर लगेच पिशवीतून काढून घेत असतो, जास्त वेळ ठेवत नाही पिशवीमध्ये. पिशवीमध्ये पीठ काढलेले आपण आता ते कपड्याच्या साहाय्याने चोळून घेणार आहे. हाताला चटके बसतात, त्याच्यामुळं आपल्याला कपड्याचाच वापर करावा लागतो पीठ चोळताना. खिशी एकदम आमची लुसलुशीत झालेली, कागदांना सुद्धा तेल लावायची गरज पडत नाही, इतका छान पापड होतो आमचा. बघून घ्या तुम्ही, आता आम्ही बनवणारच आहोत. बघा आता आपण पापड दाबून घेणार आहे. आम्ही लाटे वगैरे काही करत नाही, चमच्याने डायरेक्ट पीठ ठेवून दाबून घेतो. मग असं पीठ ठेवायचं आणि दाबून घ्यायचे.
बघा पापड आमचा किती छान आला, गोल गरगरीत. लाटे करायची पण गरज पडत नाही. आपले पापड दाबून तयार झालेले आहेत. आता आपण बाजीवर टाकून घ्यायचे. आता असे एकसारखे टाकून घ्यायचे सर्व पापड एक लाईन मध्ये. बघा पापड किती छान दिसतोय. उन्हाला आल्यामुळे अजून चमकायला लागले पापड. बघा एक बाज भरून पापड तयार झालेत आमचे. आता बघा ज्वारीचे पापड किती छान तयार झालेले आहेत. कलर पण छान आलेला आहे. उन्हामध्ये खळखळीत वाळलेले आहेत. बघा हे पहा, हे पहा, तुमचे पापड एकदम मस्त झालेले आहेत.